कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी। विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे। कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे। कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153। धन्यवाद। रविवारी सकाळी गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे, गोदावरी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे, भाजपा मित्र पक्षाचे उमेदवार पराग संधान व विविध प्रभागातील उमेदवार यासह मोठ्या संख्येने युवा सेवक आणि गोदासेवक उपस्थित होते। निवडणूक जरी पुढे गेली असेल पण जनमतातून आलेल्या सूचना पूर्ण करण्यासाठी आम्ही पाऊल टाकले आहे। निवडणूक आणि राजकारण या पलीकडे जाऊन असणारी सामाजिक बांधिलकी आम्ही जपत आलो आहोत। येत्या 21 तारखेला जो भरीव विश्वास आमच्यावर जनता टाकणार आहे त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली असून आजच विश्वासपूर्तीच्या दृष्टीने काम देखील सुरू केलं आहे, अशी प्रतिक्रिया विवेक भैया कोल्हे यांनी दिली आहे। यावेळी पराग संधान यांनी नदी संरक्षक भिंत, बोटिंग सुविधा, जॉगिंग ट्रॅक, लेझर शो, धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीपट व सुशोभीकरण यासाठी आम्ही भूमिका घेतलेली असून त्या दृष्टीनं काम सुरू केलं आहे। आमचे सहकारी आणि आम्ही अनेकदा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी असतो। आदिनाथ ढाकणे यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि त्यांचे सर्व सहकारी नदी स्वच्छता मोहिमेत सोबतीला आल्याने मोठे काम होईल। त्यांच्याकडे असणारे व्हिजन आणि अभ्यास यातून हा गोदा तीर सुशोभित करण्यात येईल हा विश्वास आहे। आगामी काळात ही सक्षम टीम चांगले काम करेल यासाठी गोदामाई आशीर्वाद देईल अशी भावना व्यक्त करून गोदामाईचे महत्त्व विशद करून स्वच्छता मोहिमेची सामूहिक शपथ सर्वांनी घेतली। गोदाकाठ स्वच्छता करत यावेळेत तीरावर असणाऱ्या काटेरी झुडपांची स्वच्छता करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे। गोदापात्रात जाणारे मलमिश्रित आणि गटाराचं पाणी यामुळे नदी प्रदूषित होते, त्यावर जलप्रक्रिया करणारे धोरण विश्वासनामामध्ये आहे। गोदा घाटासह कुंभमेळा काळात कोपरगाव एक महत्त्वाचं केंद्रबिंदू ठरावं यासाठी या विविध संकल्पना सत्यात उतरणे काळाची गरज ठरणार आहे। यावेळी पराग संधान, वैभव गिरमे, वैभव वाढाव, जितेंद्र रणशूर, मयूर गायकवाड, कलविंदर दडियाल, संतोष शिंदे, सनी वाघ, संजय उदावंत, राहुल खरात, अनिल आव्हाड, दत्तूभाऊ पगारी, दीपक जपे, निलेश बोराडे, पैलवान कैलास सोमासे, रोहित कणगरे, अभिषेक मंजुळ, ऋषिकेश गायकवाड, सतीश चव्हाण, गौतम रणशूर, राहुल रणशूर, शाहरुख शेख, आकाश डोखे, कैलास सोनोने, अप्पा नवले, सोमनाथ पाटील, संदेश शेजवळ, जनार्दन सुपेकर, प्रज्वल, आदिनाथ ढाकणे, रोहन दरपेल आदी मान्यवर तसेच कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव। निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कोपरगाव नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आणि जे काही हजारो त्या ठिकाणी सूचना प्रस्ताव आले शहर विकासाच्या अनुषंगाने, त्यापैकी एक महत्त्वाचं आणि खरं म्हणजे दुर्लक्षित राहिलेलं पर्यावरण पूरक असं हे आपल्या शहरातून पवित्र अशी गोदावरी नदी जाते आणि त्या नदीचं संवर्धन, नदीकाठी त्या ठिकाणी विस्तृत अशी व्यवस्था झाली पाहिजे ह्या हेतूने काही सूचना आल्या होत्या। आणि मग स्वाभाविकदृष्ट्या याच्यामध्ये काम करणारे कोण आहात, मग गोदामाई प्रतिष्ठान असेल, आदिनाथ भाऊ ढाकणे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, जवळपास 345 आठवडे दर रविवारी ते नित्य नियमाने या ठिकाणी येतात। अनेकदा त्यांच्या या कार्यामध्ये आमचे वैभवजी आढाव असतील, परागजी संधान, इतरही लोक पूर्वी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे। परंतु आज आम्ही विशेषतः आमच्या ज्या विश्वासनामामध्ये शहरवासियांना जो विश्वास दिलेला आहे की नदी संवर्धन करण्याचं काम आम्ही करू आणि निवडणुका जरी पुढे गेलेल्या असल्या तरी सगळं वातावरण बघता त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने खरं तर ही घोडदौड आहे। जवळपास नगर अध्यक्ष सहित 20-25 लोक निवडून येत आहे अशी आम्हाला खात्री पटलेली आहे। निकालाच्या दिवसापर्यंत ते 31-0 होईल याची देखील आम्हाला खात्री आहे। म्हणून आम्ही आधीच आमच्या दिलेल्या विश्वासनामाचे विश्वासपूर्ती किंवा कामापूर्तीसाठी या ठिकाणी आज आम्ही सुरुवात ही केलेली आहे। गोदामाईच्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात केलेली आहे
आमच्या विश्वासनामामध्ये दर 3-4 महिन्यांनी अशा पद्धतीचं आपण हे करूया एवढंच आम्ही आश्वासित केलं होतं. आणि त्याच पद्धतीने रिटेन्शन वॉल या ठिकाणी झाली पाहिजे, गोदाकाठी वॉकिंग ट्रॅक झाला पाहिजे. मोठी अशी आपल्याला ही नदी पात्र या ठिकाणी लाभलेलं आहे. भविष्यात बोटिंग क्लब करता येईल का, आणि आपल्या या पौराणिक आणि ऐतिहासिक या सगळ्या वास्तू ज्या आपल्या शहरामध्ये आहे त्याचं या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून किंवा वेगळ्या माध्यमातून त्याचं काही माहिती पुढच्या पिढीला देता येईल का, याकरता देखील आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तेही पूर्तता आम्ही करणार आहोत. वारंवार जो गोदावरी नदीचा जो सेतू आहे त्याचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. वारंवार नगरपालिकेला सांगून देखील अद्याप त्याची दुरुस्ती होत नाही. अनेकांनी तो विषय उचलला. स्वतः आदिनाथ भाऊ ढाकणे यांनी अनेकदा त्या पुलावरील खड्ड्यांना फूल वाहून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. संरक्षण कठडे आज गेलेले आहे. एखादी जीवितहानी होईल. त्याच्यामुळे प्रशासनाला मी विनंती करतो की PWDचा आहे का नगरपालिकेचा ह्या वादात न पडता लोकांच्या जीवाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर ते कठडे पूर्ण करावे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी तो सोडवण्याचा प्रयत्न करूया, एवढंच मी सांगतो. प्रथमतः तर आदिनाथ भाऊंचं मी आभार मानतो की ते गेले 345 आठवड्यापासून आपल्या नदी संवर्धनाचं काम करताय. कोपरगाव असं एक म्हणजे भाग्यशाली शहर आहे का ज्याला तिन्ही बाजूनी गोदावरी काठाचा आपल्याला समृद्ध वारसा लाभलेला आहे, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करत आहोत. आज शहराचं सर्व मैला मिश्रित पाणी आपण त्याच्यात सोडत आहोत. कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करत नाही. ज्या ज्या ETP प्लॅन्ट बसून त्याचं पाण्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. ज्या ज्या वेळी पूर येतो त्या त्यावेळी नदी काठची हानी होते, नदीची हानी होते आणि राहणाऱ्या लोकांचा पण प्रचंड मोठा प्रश्न तयार होतो. 2027 येणाऱ्या महाकुंभमध्ये आत्ताच कोपरगावच्या प्रथम महिला आमदार संस्नेला ताई कोल्हे यांनी आता जे आपले मुख्यमंत्री आपल्याकडे आले होते त्यावेळी त्यांच्याकडे मागणी केली आहे की कुंभच्या अंडर साधारण जेऊर पाटोद्यापासून तर जोपर्यंत कोपरगावचा एरिया संपत नाही तिथपर्यंत एक रिटेनिंग वॉल व्हावी की जेणेकरून नदीची हानी होणार नाही आणि शहरात पाणी घुसणार नाही. आणि ते करत असताना त्याच्याबरोबर नदीच्या कडेला वॉकिंग ट्रॅक असेल, एक ओटा असेल, आपल्याला जसं आपण दरवर्षी हे घेतो श्रावणामध्ये आरती, त्याकरिता शेजारी छोटीशी चौपाटी, म्हणजे लोकांना कुठेतरी फिरण्याचा वॉकिंगचा आनंद घेता येईल. आणि नदी संवर्धनासाठी जसं आदिनाथ भाऊ करतात किंवा बाकीचे पण सहकारी दर आठवड्याला करतात, तर शहरातल्या इतर सेवाभावी संस्थांनाही मी आव्हान करतो की त्यांनी पण या कामामध्ये योगदान देऊन नदी संवर्धनासाठी चांगलं काम केलं पाहिजे. आणि इथून पुढे मी किंवा आमचे संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल, विवेक भैया असेल आणि संजीवनी उद्योग समूह मार्फत आदिनाथ भाऊंच्या गोदामाई प्रतिष्ठानला जी काय मदत लागेल वेळोवेळी ती आम्ही करण्यास कटिबद्ध आहोत. आणि आम्ही जे वचननामे जे दिलेलं आहे, नदीच्या कडेचे वॉकिंग ट्रॅक असेल, घाट असेल, या बोटिंग क्लब असेल, लेझर शो असतील, जे पौराणिक मंदिर असतील त्याचा जीर्णोद्धार असेल, हे सगळं करणारच आहोत. आणि त्याचीच एक पाऊल म्हणून आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात हे काम असंच चालू राहणार आहे. जय गोदामाई. गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियानचा आजचा हा 345 आठवडा आहे. वेळोवेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेल्याच मीडियाने मला, पण आज खरं 345 आठवड्याला युवा नेतृत्व विकी भैया कोल्हे आणि संधान साहेब आणि संपूर्ण हा मित्र परिवार ह्या 345 आठवड्याला स्वच्छता अभियान करायला आला. तर मी आई गोदावरीला आणि त्र्यंबकराजला एक प्रार्थना करू इच्छितो. तिच्या साक्षीने आई गोदावरी, त्र्यंबकराज या सर्वांना सर्वप्रथम उदंड आणि निरोगी आयुष्य देव आणि यांच्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, मनोरथ आहेत या पूर्ण हो, हीच मी आज तुझ्या चरणी, तुझ्या साक्षीने प्रार्थना करतो. आणि यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा येणाऱ्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. भूमिका निभावू. धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नदी प्रदूषण टाळण्याचे नियम पाळू. पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारून प्लास्टिक मुक्त कोपरगाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू.
नदीचे पाणी जैवविविधता आणि नैसर्गिक संतुलन जपण्यासाठी सतत योगदान देऊ. प्रत्येक नागरिकाला गोदावरी संरक्षणाचे महत्त्व पटवून देत निर्मल गोदावरी चळवळीचे वाहक बनू. गोदावरी माझी माता या भावनेने नदीचे संरक्षण, जतन आणि पुनर्जीवनासाठी कटिबद्ध राहू. जय गोदाबाई, जय त्र्यंबकराज. चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स. दीपावलीचा सण द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने. राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ. राजस्थान स्वीट्स, कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे, एसटी स्टँड समोर, महाजन सॉमिल, येवला रोड, कोपरगाव. गोदावरी कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, संजीवनी.